अकोला महापालिकेमध्ये सत्तेचा तिढा अखेर सुटलाय। कसा सुटलाय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिलाय। अकोला महापालिकेमध्ये भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये भाजप सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालंय। 44 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्थापन करण्यात आली आहे। यामध्ये भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत। दरम्यान पुढारी न्यूजनं काही दिवसांपूर्वीच भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी सत्ता स्थापनेसाठी बोलणी करत असल्याची बातमी प्रकाशित केली होती। अखेर ती बातमी आता खरी ठरली आहे। दरम्यान काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा सत्ता स्थापनेचे मोठे दावे केले होते, मात्र ते दावे फोल ठरले। अकोल्यामधल्या सत्तेचं गणित नेमकं कसं आहे, आकड्याचं गणित नेमकं काय आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। एकूण जागा आहेत 80, बहुमताचा आकडा आहे 41। भाजपचे स्वतःचे निवडून आलेले नगरसेवक आहेत 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अपक्ष 1, अशी या सगळ्यांची एकूण आकडेवारी होते 44। बहुमताचा आकडा आहे 41, मॅजिक फिगर आहे 41 चा आकडा पार होतोय। एकूण होत आहेत 44 आणि त्यामुळे भाजपचा महापौर बसण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आपले प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जयेश, कशी जुळून आली ही युती? विक्रांत, गेल्या काही दिवसांपूर्वी आपणच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये बोलणी सुरू असल्याची बातमी जी आहे ती प्रकाशित केली होती। मात्र त्यानंतर काँग्रेसचे जे 21 नगरसेवक आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे 5 नगरसेवक आहेत आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन एक वेगळी आघाडी तयार करण्याचं जे सुरू होतं कलबत गेल्या काही दिवसांपासून, त्या सगळ्या याच्यावर आता भाजपनं मोठा श जो आहे तो दिला आहे आणि भाजप आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत बसणार आहे आणि भाजपचे 38 नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे 3 नगरसेवक आणि अजित पवार यांचा 1 आणि शिंदे सेनेचा 1 आणि एक महानगर विकास आघाडी असे 44 नगरसेवक जे आहेत त्यांनी आपला गट स्थापन केला आहे आणि तसं पत्र देखील विभागीय आयुक्त यांच्याकडे दिलं आहे आणि लवकरच सत्ता स्थापन करण्याचा दावा जो आहे त्यांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी कालच म्हटलं होतं त्यांनी की 42 जो आहे तो आकडा आमच्याकडे आहे आणि आम्हीच आता सत्ते स्थापन करू असं त्यांना दावा केला होता। मात्र काल जे भाजपचं जे सत्ता स्थापनेचं शहर आघाडीचं जे पत्र आहे ते आपल्याकडे आलं। खरंय जयेश, त्यामुळे आता इथून पुढे अकोला महापालिकेच्या अनुषंगाने नेमक्या काय काय घडामोडी घडतायत सगळे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।